सर्वेश दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच सर्वेशलाच जातोय. जबरदस्त खेळ. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी गोलंदाजी करत असताना 4 धावा फक्त खर्च केल्या. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच आपण पाहतायत NK स्पोर्ट्स खांडवाल संघाचा खेळाडू 12वा प्रतिनिधी जो आहे तो ड्रेसिंग मध्ये नाहीये. आहे आपण पाहतायत हार्दिका स्पोर्ट्स या संघाचा 12th मॅन जो आहे तो या ठिकाणी मात्र ड्रेसिंग मध्ये नाहीये. चला सामना सुरू करायचा आहे. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिले षटक घेऊन नीरज सज्ज होत असताना आपण पाहतायत एका बाजूने NK स्पोर्ट्स कांडवड आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतायत हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलगर. सलामीची जोडी आपण पाहताय एका बाजूनं विनोद आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत सौरभ. नीरज षटकाची सुरुवात करतोय. पॉवर प्लेचं षटक P1चं षटक घेऊन. व्हेरी फर्स्ट बॉल जबरदस्त आहे. वेग प्रचंड होते या चेंडू मध्ये. निर्धाव गेलाय. चेंडू डॉट आलाय. चांगल्या लेंथवर चेंडू होता नीरजचा. चांगली गोलंदाजी करण्याकरिता नीरजला देखील ओळखलं जातं. या दरम्यान चेंडू मात्र बॅटची कडा लागली. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. सिंगल धाव तिकडे पूर्ण केली जाते. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक धाव. आपण पाहतायत स्वप्नीलजी ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. ठाकूरपाडा गावचे उद्योगपती आहेत. आपण पाहतायत निलेशजी पेंडेवाल साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 मोस्ट वेलकम. या दरम्यान चेंडू मात्र डबा बॅटनं कॅल्क्युलेटेड मोजून मापून तोलून मारला हा फटका सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा आलाय. 6 धावांचा इकडे प्राप्त होतोय षटकार. या 6 धावांच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक आता 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. जिकडे गोलंदाज आपण पाहिले नीरजने चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर हा एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. बॅटरनं पहिला चेंडू फेस करत असताना सौरभनं इकडे ठोकलाय षटकार. या दरम्यान चेंडू मात्र नजर जरूर अटली चेंडूवर न यष्टीरक्षक चेंडू खाली करणार नाहीये. चूक सौरभच्या खेळीचा अंत. पहिला आद्रा मैदानाच्या आतमध्ये. सौरभ इज बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. लगेच येत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 3
या दरम्यान चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. डिफेन्स करत असताना सिंगल धाव तिकडे पूर्ण केली आहे. सेट होण्याचा प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये. या सिंगलच्या मदतीने जर आपण विचार केला तर धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 8च्या घरामध्ये. 8 रन ऑन द बोर्ड. एक गडी गमावल्यानंतर आपण पाहतायत अक्षयजी ठाकरे त्याचबरोबर करणजी ठाकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. एवन जोडी आपण पाहताय या ठिकाणी आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थातच स्वर्गीय बाळाराम ठाकरे हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. आपण जर विचार केला तर एका षटकाच्या अखेरीस सध्याच्या घडल्या तरी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 9च्या घरामध्ये. आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्क पूर्ण आपण पाहतायत सज्ज झालेत. विवेक आलेत षटक क्रमांक दुसरं घेऊन. सलामीची जोडी जरूर फोडली आहे. फलंदाज जर आपण पाहिलं तर सौरभने एक षटकार ठोकला. त्यानंतर सौरभला देखील डगआउटला जावं लागलंय. हॅलो. या दरम्यान चेंडू मात्र स्विच हिट केलाय. वाडा शॉट जबरदस्त स्ट्रोक. अप्रतिम स्ट्रोक तिकडे अटेंड केलाय. पंचांचा इशारा काय आलाय. एका टप्प्यानं चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता इकडे मात्र फलंदाजाच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. अजून एक फटका त्याच दिशेनं. तोच रिझल्ट. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. एक टप्पा घेत हा रिव्हर्स स्ट्रोकचा चौकार. चला गेम थोडीशी फास्ट करायची आहे. आपण पाहतायत षटक क्रमांक घेऊन दुसरं गोलंदाजी मार्कवर आहे. परंतु इकडे टोरासा मागे ठरताना दिसलाय. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी केली बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवर 2 स्विच हिटचे चौकार. फलंदाज या दरम्यान चेंडू मात्र पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. हा चेंडू देखील चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा तिसरा स्विच हिटचा चौकार. फलंदाज सौरभच्या बॅटमधनं आलाय. या दरम्यान चेंडू सुंदर आहे. वेग प्रचंड होतं. फलंदाजाला बीट करून गेलाय. एक धाव तिकडे पूर्ण केली जाते. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना या दरम्यान चेंडू चांगल्या लेंथवर आहे. चांगली गोलंदाजी केली जाते. जिकडे 3 चेंडूवर 3 चौकार आहेत. त्यानंतरचे 2 चेंडू गोलंदाजाने देखील कमबॅक केलाय. विवेकने चांगल्या दाटणीचे चेंडू टाकले तिकडे. याच पद्धतीने गोलंदाजी विवेकला करावी लागेल. फलंदाजी सौरभनं चांगली केली आहे. नवीन आलेला बॅटर देखील चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसलाय. परंतु एक चेंडू निर्धाव. या दरम्यान चेंडू सुरेख आहे. जबरदस्त लेंथवर वेगाने टाकलाय. फलंदाजाला बीट करून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू विवेकने निर्धाव हाताळला. षटकाची झाली आहे समाप्ती. आपण पाहतायत 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागले गेले ते म्हणजेच 22.
22 धावा धावफलकावर. चला लगेचच तिसरा गोलंदाज आपण लावायचा आहे गोलंदाजी मार्क वरनं. राकेश आलेत षटक क्रमांक तिसरं घेऊन. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. या दरम्यान चेंडू मात्र फिरवलाय परंतु जास्त आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांचा डिसिजन आलाय अवांतर दाब्या चेंडूवर प्राप्त होईल. अवांतर दाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतायत आता 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. हा चेंडू मात्र वेट करत असताना ऑन साइडला वलवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅटमधनं सौरभच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. नवीन फलंदाज आपण पाहतायत साहिल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हदरा बसलाय. विकेटचं पतन झालंय. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण पेनल्टीच्या 2 धावा ऍड करणार आहोत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये. चला वेल कमी खर्च करायचा आहे फलंदाजी करणारा संघ देखील. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 25च्या 27च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने लेट कट करत असताना क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एक धाव. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आता 28च्या घरामध्ये गेलाय. या दरम्यान चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय. हा चेंडू जर आपण पाहिला ना तर सरळ रेषेमध्ये निघून गेला होता. फलंदाज दुविधामध्ये पडलेत. थोडेसे अडचणीमध्ये सापडलेत. या दरम्यान चेंडू मात्र हवेमध्ये गेलाय. एसटी रक्षक धावतायत. चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एक धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. या दरम्यान चेंडू चांगला आहे. लेग कटर होता. फलंदाजाला आता मात्र बीट करून गेलाय. षटकाई देखील झाली आहे. समाप्ती. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 29. शेवटचं एक षटक बाकी आहे.
या एका षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा बनवाव्या लागतील. चला टीम मीटिंग करायची नाहीये. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण टीम मीटिंग करायची नाहीये. नेक्स्ट मॅच यानंतर रेडी राहायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूनं जगदीश 11 सामिंद्रा, त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत REL स्पोर्ट्स खारडी. दोन्ही टीमचे कर्णधार आपण रेडी राहायचं. या षटकानंतर शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतोय. अटॅक करावा लागेल. गोलंदाज अवी, गोलंदाजी मार्कवरून आपण पाहतायत. या दरम्यान चेंडू मात्र डब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव झाली आहे पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केले जात आहे. थोडीशी पंपलिंग झाली, लगेचच दुसरी धाव देखील पूर्ण करतायत दोन्ही बॅटर. या दरम्यान चेंडू चांगला आहे, सरळ बॅटनं ऑन दी अप खेळलाय. चेंडू चाललाय त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑफवर फक्त आणि फक्त एक धाव, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. इकडे मोठे फटके खेळावे लागतील. या दरम्यान चेंडू मात्र चांगला आहे, अपील जोरदार केली जाते. पंच अपील फेटाळून लावतायत. चांगल्या लेंथवर आपण पाहिला हा चेंडू. एक धाव तिकडे पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. या दरम्यान चेंडू मात्र फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक आहे. रनआउटची संधी आणि तिकडे मात्र फलंदाजाला जावं लागेल. तंबूच्या अस्त्र याला हद्र क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बसलाय चौथा, तिसरा, बॅक टू द डगआउट. या दरम्यान चेंडू अडवा, पाटना फटका सुंदर आहे, हवेत गेला. क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे. चेंडू खाली झेपावलेत. दुसऱ्या अटेंड मध्ये पकडलाय झेल आणि संपलाय. इकडनं फलंदाजाचा खेळ. आदित्य इज बॅक टू द डगआउट. धावफलका जर आपण विचार केला तर 34 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज विनीत भगत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करण्याकरिता देखील ओळखलं जातं विनीतला. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी गलीमध्ये चेंडू जातो. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक
ठरू शकतं आणि येस रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला जावं लागेल. डगआउटला पहिल्या इनिंगचा ब्रेक इकडनं झालंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच यायचे नाणेफेक करण्याकरता. एका बाजूने जगदीश 11 साविंद्रा, दुसऱ्या बाजूने RL स्पोर्ट्स खार्डी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण पाहतायत निलेशजी भंडारे साहेब असतील, त्याचबरोबर स्वप्नीलजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करून घेतो या मॅचची. चला खार्डी संघाचा कर्णधार, त्याचबरोबर संघाचा कर्णधार मान्यवर पाहुणे आपण यायचे नाणेफेक करण्याकरिता. आपण पाहतायत डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपल्या समवेत पाहुणे या ठिकाणी मात्र जोडले गेले. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत या सामन्याची. साविंद्र संघाचा कर्णधार कॉल करता असं कॉल आहे. या ठिकाणी साविंद्र संघाच्या कर्णधाराने नाणेफेकी जिंकली आहे. पाहुण्यांनी आपली जागा घ्यायची, मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. थोडीफार चर्चा आपण जरूर करणार आहोत. 4 षटकांचा सामना आहे, फायनल डे. आपण पाहत दोन्ही कर्णधारांशी थोडीफार चर्चा आपण करणार आहोत. साविंद्र संघाचा कर्णधार नाणेफेकी जिंकलात, पहिला सामना आहे. खऱ्या अर्थानं हा मैदान खूप जबरदस्त आहे. त्यानंतर जर पाहिलं तर कालच्या दिवसापासून सामने रंगतदार पद्धतीचे होत आहेत. नाणेफेकी जिंकले, निर्णय काय असेल? असेल नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत विरोधी संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्त रन होत नाहीये, 35 ते 40 पर्यंत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. तुमच्या टीमला जास्त वेळ घेणार नाहीये. त्यानंतर आपल्या समवेत आपण पाहताय खार्डी संघाचे कर्णधार देखील आहेत. नाणेफेकी गमावलात, नाणेफेकी जिंकली तर निर्णय काय असतं? परंतु आता मनाच्या विरुद्ध घडले. प्रथम फलंदाजी करायची विरोधी संघ साविंद्रा. चांगला खेळ त्यांचा देखील आपण गेल्या सीझनमध्ये या सीझनमध्ये देखील पाहिला आहे. परंतु त्यांच्या विरोधामध्ये कितीपर्यंत जर टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. ऑल द बेस्ट तुमच्या टीमला देखील. तर हे होते खार्डी संघाचे कर्णधार. तर जाऊया समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत जोडले जातील रकीबजी अन्सारी. बैट्समैन भेजना है प्लीज. नीरज आपको तुरंत बैट्समैन भेज देना है. हमारे पास ऑलरेडी समय बहुत कम है. टारगेट 38 रनों का है. 35 बने थे, 2 पेनल्टी ऐड करने के बाद 37. 35 बने थे. एक इनिंग का खेल खत्म होने के बाद 2 रनों का पेनल्टी था, ऐड करके स्कोर हुआ 37. टारगेट है 38. बल्लेबाजी के लिए नीरज और राकेश गोहिल. देखना है क्या कुछ करेंगे. राकेश गोहिल बहुत समय के बाद नजर आ रहे हैं सिटी क्रिकेट में. आपण स्वागत आणि सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. आपण मान्यवर कक्षामध्ये लगेचच आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. आपण पाहतायत स्वप्नीलजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेबांचा आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. आपण पाहताय अल्पेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. मान्यवर पाहुणे आपल्या या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरिता या ठिकाणी आले, त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये त्यांचा सन्मान केलं जातं. एक मायेची ऊब देणारी शॉल, त्याचबरोबरीने पुष्पगुच्छ. चला सामना सुरू ठेवायचा आहे पंच. आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन साहेबांनी या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपण पाहतायत निलेशजी पेंढारकर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करून घेतोय. आपण पाहतायत निलेशजी पेंडेवर साहेब आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. या स्पर्धेची गोड आठवण एक पुष्पगुच्छ, त्याचबरोबरने आपण पाहतायत मायेची ऊब देणारी शॉल देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. चला जाऊया समालोचन कक्षामध्ये.
पहिल्या चेंडूवर इकडनं मात्र हदरा बसलाय. फर्स्ट बॉल पहिल्याच बॉलवर इकडनं मात्र झेल पकडली आहे. चला गेम थोडा स्पीडअप करायचंय. फलंदाजी करणारा संघ. या दरम्यान चेंडू मात्र प्रचंड वेगाने टाकलाय. फलंदाजाला बीट करून गेलाय. चांगल्या लेंथवर होता. निर्धाव चेंडू जी सांगता होतीये. चांगल्या लेंथ आणि लाईनवर गोलंदाजी केली आहे गोलंदाज जितेशनं. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्या ठिकाणी मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त सिंगल धाव पूर्ण केली जाते. या दरम्यान चेंडू मात्र फटका सुंदर आहे. पॉइंटला उडवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू वेगाने चाललाय. चेंडूला जोपर्यंत तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती दोन्ही बॅटर्सना. इकडनं मात्र 2 धावा पूर्ण केले जात आहेत. या दुहेरी धावेच्या मदतीनं धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलं जाते ते म्हणजे 3च्या घरामध्ये. 3 धावा धावफलकावर. या दरम्यान चेंडू मात्र बॅटची एज लागली. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निशाणा त्या ठिकाणी मात्र साधू शकले नाहीयेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव तिकडे येते. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या दरम्यान चेंडू मात्र डोबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिकडे पाहता पाहता चेंडू मात्र फरार झालाय का? पंचांचा इशारा आलाय. त्या ठिकाणी मात्र आलाय चौकार. 4 धावा प्राप्त होत आहेत. या 4 धावांच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय.
त्या दरम्यान चेंडू मात्र चांगल्या लेंथवर आहे, चांगल्या पद्धतीने हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी आपण पाहत आहेत सध्याच्या घडल्या तरी. या दरम्यान चेंडू मात्र फुल टॉस आहे. बॅटने खेळून काढला, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत, पकडली गेली आहे झेल आणि इकडे मात्र संपलाय फलंदाजाचा खेळ. न्यू बैटर राहुल, देखने अब क्या राहुल गेंदों को गोल कर पाएंगे. दूसरे ओवर का खेल शुरू है. रन सिर्फ बने हैं 8, विकेटें गिरी है 2. ओम ठाकरे थोड़े ब्रेक के बाद हमसे जुड़े हैं, मोस्ट वेलकम ओम. और ओम ठाकरे के जुड़ने से हर्ष पाटिल को भी काफी फायदा हुआ है. रविंद्र गुलवी भी आज हमसे जुड़े हैं. इसके बाद एक्शन में नजर आएंगे विशाल भुईर. थोड़ा समय का ख्याल रखना है प्लीज, स्पीड अप करना है. देखिए फील्डिंग टीम टाइम नहीं ले रही है तो बल्लेबाज वक्त जाया कर रहे हैं. वक्त बर्बाद करना ही है किसी ना किसी को किसी भी तरह से. प्लीज कोऑपरेट करना है, आप सभी से रिक्वेस्ट है. पहली गेंद डॉट, उसके बाद विकेट. एक बार फिर से मुड़ते हुए आदित्य, राइट आर्म ओवर द विकेट. ओहो, क्लीन बॉल, दांडी गोल. व्हाट अ बॉल. बहुत ही कमाल की गेंद थी, वहां पर क्लीन बोल्ड कर दिया. खूबसूरत गेंद. बल्लेबाजी के लिए केयूष परमार को भेजा गया है. यस, केयूष परमार ही है. मैं समझता हूँ बहुत दिनों के बाद ये तालुका क्रिकेट में आ रहे हैं. अक्सर समाज के क्रिकेट में ज्यादा नजर आए थे. राकेश गोयल तो कुछ खास नहीं कर पाए. देखने अब केयूष परमार क्या कुछ करेंगे. पद्मा नगर से बिलोंग करते हैं. प्रमोट किया गया है बल्लेबाजी में. बैटिंग ऑर्डर में अच्छे दमखम वाले बल्लेबाज है. बैक टू बैक 2 विकेट हासिल कर चुके हैं गेंदबाज आदित्य. और राइट आर्म ओवर द विकेट. अजय ठाकरे जी इस वक्त हमारे बीच मौजूद है, उद्योगपति अक्षय ठाकरे जी, एक बहुत मशहूर चेहरा भिवंडी शहर का. और अभी अभी उनकी जिंदगी में एक नई खुशियां आई हैं. उनको एक सन हुआ है बेटा. विश यू हैप्पी जर्नी. एक नई जिंदगी शुरू होने जा रही है अब आपकी. क्या बात है. नेक्स्ट ईयर से उसी बच्चे के नाम से टीम रखेंगे. और आज शाम उनको होगी अक्षय ठाकरे के नाम. देखना है आज जश्न का माहौल होगा, क्योंकि पिताजी बने, इससे बड़ी खुशी क्या हो सकती है. उसके बावजूद भी कोई स्वीट लेकर नहीं है. 1 रन. और देवा ठाकुर आदत से मजबूर है. सिंगल की मदद से स्कोर हो चुका है 9 रन. विकेट अगर हम देखें तो गिरी है कुल 3. थोड़ा समय का ख्याल रखना है प्लीज. समय के लिए सहयोग करना है, बहुत ज्यादा समय बर्बाद नहीं करना है. आदित्य राइट आर्म ओवर द विकेट. देवेन के लिए इस बार स्विच हिट केलाय और स्वीट हिट. गेंद जा रही है थर्ड मैन बाउंड्री की तरफ. फील्डर पीछा तो कर रहे हैं,
रोकने में कामयाब हुए, 2 रन बनाए, तीसरे के लिए दौड़ पड़े हैं और 3 रन पूरे। अंपायर का इशारा 1 शॉट, मतलब 3 रन दौड़े थे, मिलेंगे 2। देखिए बहुत ज्यादा समय लिया जा रहा है, आप लोगों को स्पीड अप करना है वरना सीधा ओवर सब यहाँ से कम किए जाएंगे। ऑर्गेनाइजिंग कमेटी की कोशिश है कि मेगा फाइनल पूरे 4 ओवर का खेला जाए। अगर आप लोग वक्त बर्बाद करेंगे तो देखिए मेगा फाइनल आज ही होना है, चाहे 2 ओवर का हो चाहे 1 ओवर का हो, या फिर टॉस पे हो, देवा ठाकुर का कहना है, लेकिन होगा तो आज ही। गेंदबाजी के लिए विनीत भगत को बुलाया गया है। काफी चर्चा में है विनीत भगत इस टूर्नामेंट में। देखना अब चर्चा में क्या टीम का खर्चा बढ़ाएंगे या फिर अच्छा परफॉर्मेंस करेंगे। स्कोर तो काफी कम नजर आ रहा है। ड्रिंक्स ब्रेक, मैं अक्सर कहता हूँ ये पानी पीना तो एक बहाना है, कोई ना कोई मैसेज अपने प्लेयर्स तक पहुंचाना है। क्या मैसेज लेकर आए हैं डगआउट से वहां पर हार्दिक एंटरप्राइजेस पिंपल करके राहुल, और उनके मैसेज को किस तरीके से यूटिलाइज करेंगे यहाँ पर केयूष परमार और देवेन। ओम ठाकरे कमाल का काम कर रहे हैं, अच्छी स्कोरिंग करते हुए। थोड़ी देर के लिए गायब से हो गए थे, बहुत देर बाद आए लेकिन आए। बारह बॉल में 27 रन और स्लॉग स्वीप की कोशिश पूरी तरीके से विकेटों को खुला छोड़ दिया था, क्लीन बोल्ड। देवेन भी आउट होकर अब डगआउट लौट रहे हैं। एक और झटका लगता हुआ यहाँ पर हार्दिक एंटरप्राइजेस पिंपल घर को। देखना अब बल्लेबाजी के लिए रॉबर्ट आ रहे हैं, यूनिक नेम रॉबर्ट। अब देखना ये रॉबर्ट क्या रोबोटिक स्टाइल में बल्लेबाजी करेंगे या फिर गेंदबाज इन्हें डिसमिस करके वापस भेज देंगे। थोड़ा सा जल्दी आना प्लीज रॉबर्ट, आपसे रिक्वेस्ट है, समय के लिए थोड़ा सा सहयोग करना है। बैटिंग टीम और फील्डिंग टीम दोनों ही। सुजीत भुईर भी हमसे जुड़ रहे हैं जो आज सुबह बल्लेबाजी के लिए बिल्कुल तिलमिलाए हुए थे, बैट लेकर दौड़ पड़े थे, अच्छी बल्लेबाजी भी की थी। वेलकम सुजीत भुईर। भिवंडी 11 से खेल रहे थे देवा ठाकुर के अंडर में। इस बार देखना है क्या कुछ हुआ है। अंपायर का इशारा वाइड बॉल। आज एक कमाल का मैच हुआ था रविंद्र गुलवी भिवंडी 11 बनाम कोनगांव पुलिस स्टेशन के बीच में, जहां पर दक्ष ने अच्छी गेंदबाजी की थी ओम ठाकरे से। हर्षित 11 की पूरी टीम वीआईपी मंच पर आना है। देवा ठाकुर आपसे मोहब्बत बढ़ाना चाहते हैं। गेंद पीछे की तरफ गई है, 1 रन। सिंगल की मदद से देखना स्कोर कहां पर पहुंचा है ओम। 13 अगली गेंद इस बार देखना है छोड़ दिया है लेग स्टंप के काफी बाहर। अंपायर का इशारा वाइड बॉल। वाइड की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 14 रनों पे पहुंचा है 14। वेलकम सुजीत भीर, खूबसूरत सन ग्लासेस के साथ फैजान शाह भी हमसे जुड़ गए, आपका भी इस्तकबाल है कैरेबियन के। राइट आर्म ओवर द विकेट। इस बार केयूष परमार का वार और गेंद सीधा आउट ऑफ द पार्क। षटकार एक मारा है लेकिन सॉलिड मारा है, बैक करवा दिया अपनी टीम को। कितने बने ओम? 20 20 जीत के लिए यहां से चाहिए 18 18। गेंदे बची है 9, जीत के लिए चाहिए 18। हर गेंद में 2 रन। विनीत भगत फुल चर्चा था, खर्चा भी हो गया है। विनीत
अब साइड को चेंज किया, अराउंड द विकेट जाने का फैसला बल्लेबाज की आंख से दूर रखना चाहते गेंद को, राइट आर्म अराउंड द विकेट और जाने दिया वहां पर केयूष वर्मा ने छोड़ दिया, सही फैसला, अंपायर का इशारा, वाइड बॉल, वाइड की मदद से स्कोर हुआ 21-21। देखना है कि इसी तरह चलाएंगे गन केयूष परमार या फिर वह गेंदबाज नहीं बनाने देंगे रन। विनीत भगत अराउंड द विकेट एक बार फिर से, इस बार देखने क्या शरीर को टकरा कर गेंद पीछे की तरफ गई थी, अंपायर का कोई भी इशारा नहीं, डॉट बॉल। डॉट बॉल, विनीत भगत एक बार फिर से मुड़ते हुए, ओ इस बार कमाल की गेंद, ब्यूटी, बहुत ही खूबसूरत गेंद थी, कोई भी जवाब नहीं था इसका केयूष परमार के पास। सिक्सर लगने के बाद बहुत अच्छा कमबैक किया है। अब जीत के लिए 7 बॉल में 17, मंडरा रहा है दोनों टीम पे खतरा, देखने कौन करेगा पार। फिर से अच्छा यॉर्कर, क्रूशियल मोमेंट पे अच्छा यॉर्कर एग्जीक्यूट करते हुए, दबाव डालते हुए बल्लेबाजों पे विनीत भगत, सिक्सर लगने के बाद पिक्चर को बदल दिया है। अब चाहिए 6 में 17, 6 बॉल में 17, देखने कौन करेगा इस क्रूशियल मोमेंट को पार। देखिए अगर रॉबर्ट ने सिक्सर का हैट्रिक लगाते हैं तो अंकित पंडित की तरफ से 1000 रुपए का इनाम है। रांजौली के इनामात की बरसात रांजौली से आ रही है, क्या बात है रॉबर्ट, लगता है काफी चहीते प्लेयर है तालुका में। ये देखिए ओम ठाकरे काफी बिजी हैं, इनको फोन आ रहे हैं देवा और ओम राहुल के लिए। गेंदबाजी आखिरी ओवर में इस बार ऑन साइड में खेल दिया है रॉबर्ट ने, एक रन तो आसानी से पूरा हुआ है, देखना दूसरे के लिए मना कर दिया है। अब चाहिए 5 बॉल में 16। ये देखिए 12th मैन को गेंदबाज का नाम ही नहीं पता है, अलग दुविधा है। जयेश, पहला ओवर भी जयेश लेकर आए थे, वो दूसरे थे आई थिंक, ये तीसरे है। देखिए देवा क्या कर सकते हैं, जूनियर सीनियर और 12th मैन ने सारा कंफ्यूजन क्रिएट कर दिया है। अगली गेंद फुल टॉस थी, लाभ नहीं उठा पाए, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, फील्डर मौजूद है, एक ही रन जीत के लिए चाहिए अब 4 में 15। क्या यहां से ये रन बन रहा, और अगर रॉबर्ट सिक्सर का हैट्रिक लगाते हैं तो अभी भी 1000 का इनाम है अंकित पंडित की तरफ से रांजौली के। देखिए डबल बेनिफिट रहेगा, दोनों हाथों में लड्डू, एक तरफ 1000, एक तरफ मैच भी जीत सकते हैं, लेकिन जयेश इतनी आसानी से ऐश नहीं करने देंगे। फुल टॉस और गेंद ग्राउंड के अंदर है, फुल टोल नहीं वसूल कर पाए, फुल टॉस गेंदों पे आउट होकर लौट रहे बल्लेबाज रॉबर्ट। अभी भी जीत के लिए चाहिए 3 में 15। देखना बल्लेबाजी के लिए किसे भेजा जाएगा, क्रूशियल मोमेंट है। अब एक ही काम है यहाँ पर बल्लेबाजों का कि आना है, 3 गेंदों में 3 बड़े हिट लगाना है। नए बल्लेबाज थोड़ा सा जल्दी आना है प्लीज। हार्दिका एंटरप्राइजेस, समय का ख्याल रखना है। देखना है किसे भेजा गया है, जय चौधरी। बल्लेबाजी के लिए अब जय चौधरी को भेजा गया है, देखते हैं जय चौधरी क्या कुछ करेंगे बल्लेबाजी में। 3 गेंदों में 15 रन, बहुत कुछ सोचने के लिए तो है नहीं उनके पास, आना है बस एक ही काम करना है, बिग हिट। इसी ग्राउंड पे सिक्सर का हैट्रिक लगाया था सुजीत भुई ने 2023 में। समीर स्मृति चषक में एरो पर थी गेंद, उसे खेल दिया है काउ कॉर्नर की तरफ, फील्डर मौजूद है, आसानी से 1 रन, एक से ज्यादा कुछ भी नहीं। अब हम कह सकते हैं कि मैच पूरी तरह से झुक गया है इनके स्पोर्ट खंडवाल के हित में। 2 गेंदों में 14 मियाँ से अगर इनके स्पोर्ट खंडवाल हारती है तो सिर्फ गेंदबाज जयेश ही हरा सकते हैं और कोई नहीं। हवाई हल्ला खेला है वहां पर केयूष परमार ने, मिस टाइम स्ट्रोक है, फील्डर बहुत दूर से आए और केयूष परमार आउट। जगदीश 11 चाविंद्रा और आरएल स्पोर्ट खारडी बिल्कुल तैयार रहना है।
बिल्कुल आप लोगों को वक्त बर्बाद नहीं करना है, हम मैन ऑफ द मैच देंगे, लेकिन आप लोगों को फील्ड सजा लेना और खेल की शुरुआत करनी है। नए बल्लेबाज विवेक। विवेक थोड़ा सा जल्दी आ जाना है प्लीज, थोड़ा सा कोऑपरेट करना है हमें, थैंक यू वेरी मच। मिस टाइम स्ट्रोक और इसी के साथ मैच को जीत लिया यहाँ पर एनके स्पोर्ट खांडवाल ने। मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक हार्दिक एंटरप्राइजेस पिंपल घर। मैन ऑफ द मैच, फील्डिंग लगा लेना है, अगली टीम को तुरंत आपको फील्डिंग लगाना है। मैन ऑफ द मैच दे रहे हैं वो है सौरभ